हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे अंबिवलीला। व्यंकटेश्वर मंदिर आहे इथे महादेवांचं, तर आम्ही तिथे आलो आहे। माझी जीभ का अशी होते, सेंटर फ्रूट खाल्लं आहे सेंटर फ्रूट कैसी जीभ ओह सॉरी। तर तुम्ही आता मंदिर बघा। आता आम्ही जरा एन्जॉय करतो इकडचा परिसर, आणि खूप सुंदर असा मंदिर आहे। बाजूलाच नदी आहे, काय नदीच आहे ना ही, नदीच आहे। मला जितका तलाव आहे, खाडी म्हणतात, तलाव म्हणतात, काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण काहीतरी आहे, पाणी भरलेलं आहे। हां पाणी भरलेलं आहे, ॲक्च्युली पाणी भरलेलं आहे, बघू शकता। पाणीच पाणी आहे आणि ऊन पण आहे, पावसाचं चिन्हच नाही आहे। आणि खालती बघा इथे मुलं, भीती नावाची गोष्टच नाही भाई, भीती नावाची गोष्ट नाही आहे, जी आमच्या घरच्यांना आहे पण आम्हाला नाही आहे। सो आता आम्ही बघतो, इथे एक्सप्लोर करतो मंदिर, तुम्ही पण बघा। आणि इथे बोटिंग करतात लोक, पोहत आहेत, वाव, मासे पकडत असतील कदाचित। तर जाऊया आता आपण, खूप बडबड केली, आता जाऊया आपण एक्सप्लोर करूया मंदिर। प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला संत तुकाराम यांची मूर्ती बघायला मिळते। पुढे गेल्यावरती आपल्याला बसण्यासाठी बाग दिले आहे व तिथे एक नळ दिले आहे पाणी पिण्यासाठी, व खूप सुंदर असा परिसर आहे, शांतता आहे। फक्त तिथे जाऊन शांतता भंग करू नका, आणि तिथे वॉशरूम्स अवेलेबल नाहीयेत, सो ही गोष्ट लक्षात असू द्या। मित्रांनो, मंदिरालाच लागून स्मशानभूमीसुद्धा आहे तिथे, आणि छोटंसं गार्डनसुद्धा आहे जिथे मुलं एन्जॉय करू शकतात, आणि बसण्यासाठी खूप सारी जागा आहे। आम्ही जाताना आम्हाला एक वॉर्म जातीतलं एक असंच वॉर्म काहीतरी दिसलं, त्याला बघून आम्ही पुढे निघालो। मला ना इथे एक मांजर दिसली आहे, तिचे ना डोळे ब्ल्यू आहे, म्हणजे एक ब्ल्यू आहे डोळा आणि एक वेगळ्या कलरचा आहे। म्याव, तिने ऐश्वर्या रायचं घेतलंय। व्हाट अ कॉमेडी। इकडे म्हणा, ए शिशू, हाय हाय ऐश्वर्या। हे बघा, दिसला एक डोळा ब्ल्यू आहे तिचा, बाई अंगावर। आपला एक्सप्लोर करून झालेला आहे व्यंकटेश्वर महादेव मंदिर। तर मला प्रोनाऊन्स करता का नाही जमत आहे, म्हणजे माझ्या आज का बोबडी वळते मला कळत नाही आहे, जाऊ द्या। तर आता आम्ही लोक टिटोळ्याला चाललो आहे। टिटोळ्याला पण गणपती मंदिर आहे, ते पण आपण करणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। मला जास्त इथे बोलायला नाही भेटलं बिकॉज ऑफ खूप शांतता होती, आणि मी थोडंसं नेचर एन्जॉय करत होती, त्यामुळे मी नाही बोलली काय ब्लॉगसाठी काय असतं। यही नहीं, अभी और सुनिए। हां, तर आता आम्ही टिटोळ्याला निघालो आम्ही लोक। तर टिटोळ्याला जाऊन आपण गणपती मंदिर करू, तर तुम्हाला गणपती मंदिर बघण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू करा, का असतं तुमसे ना हो पाएगा, व्लॉग कंटिन्यू करा, ठीक आहे, बघण्यासाठी। मी वेगळी झाली, चला जाऊया, तहान लागली मला खूप, चलो। तर मित्रांनो, आपण असं इकडनं बाहेर आलो ना रोडला, तर आपल्याला अजून एक मंदिर लागतं, तर आम्ही लोक आता तिथे पण चाललो आहे, ते पण बघूया कसलं मंदिर आहे, ठीक आहे, तिथे पाय वगैरे पडूया आणि निघूया। आणि तेजस आणि ह्याचं नाव काय विसरली, अमोल, ह्या दोघांना साप दिसला इथे, आणि मी तो व्हिडिओ टाकते, तो व्हिडिओ पण तुम्ही बघा।
6 फुटाचा होता असं अमोल बोलतोय. तर चला आपण आता मंदिराकडे बघूया, जाऊन तिकडे बघूया कसलं मंदिर आहे वगैरे, पाय वगैरे पडून निघूया आपण टिटवाळ्याला जायसाठी. ठीक आहे, तर चला. मित्रांनो, ते मंदिर महादेवांचंच होतं. तर इथे 2 महादेवांचे मंदिर, एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे. तुम्ही तिथे पण जाऊन या एकदा, ते पण सुंदर आहे. आणि आता आम्ही लोक निघतो. आणि माधवी काय बोलत होती तू, सापाला काय नसतं? त्याला कान की नाक दोन्हीपैकी काहीतरी नसतं. हां, अजून काय? त्याला इथेच कुठेतरी साप गेलेला. तर तुम्ही पण इथे येत असाल ना तर काळजी घ्या स्वतःची, रस्त्याने चालताना किंवा झाडाझुडपातनं चालताना. कोणता साप विषारी असतो, कोणता साप नसतो हे नॉर्मल लोकांना माहीत नसतं. सो काळजी घ्या जर तुम्ही इथे येत असाल तर, किंवा कुठेही असं हिरव्या गवतात वगैरे चालताना काळजी घ्या. ठीक आहे, तर चला जाऊया, दम लागला आता मला. साप नसतो, विषारी माणसं असतात अशी. तर इनडायरेक्टली हे तेजसला बोललं जात आहे. त्या दोघांचं थोडंसं झालंय भांडण, ते आता जरा चालूच असणार. तर चला आता पुढे. तर फायनली मित्रांनो, आपण टिटवाळ्याच्या गणपती मंदिरला आलो आहोत. तर आता जाऊया आतमध्ये, बघूया. तर इथे छोटी छोटीशी दुकानं आहेत जिथून आपण फुलं वगैरे, हार वगैरे काहीही करू शकतो गणपतीसाठी. पेढे वगैरे खूप काय होतं इथे, आणि तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता, खूप काय होतं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. पाय धुवून इथे नळ आहेत, ते नळांनी पाय आपण धुवायचे आणि मगच आतमध्ये जायचे. पण काहीच फायदा नाही झाला पाय धुवून, बिकॉज ऑफ पूर्ण चिखल होतं यार, सगळीकडे माती चिखल होतं, काही उपयोग नाही झाला पाय धुवून. तर आम्ही आता एंट्री करतो आहे मंदिरात. जास्त गर्दी नव्हती म्हणून पटपट दर्शन मिळालं. पण गाईज आम्हा लोकांना व्हिडिओ काढायला नाही मिळाला बिकॉज ऑफ फोटो होते लोक तिकडे, कॅमेरा यूज नाही करायचा वगैरे. मी ट्राय केलं होतं बट ते ओरडले ते काका, मग मी बाहेरून काढलं. एवढासा चान्स मिळाला तर तुम्ही असंच दर्शन घ्या. आणि मग निघालो आता आम्ही आमच्या घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन प्लेसवरती. चला मग जाऊया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा.